नमस्कार मंडळी. तर आज आपण बटाटा साबुदाणा पापड अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि योग्य प्रमाणात कसे बनवायचे हे पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडणार. तर इथे बघू शकता छान असे आपले पापड तयार झाले आहेत. एकदम खुसखुशीत लागतात खायला आणि डबल टिबल असे फुगून येतात. आपण हे उपासाला पण खाऊ शकतो. एकदम पांढरे शुभ्र पापड तयार होतात. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वांचं स्वागत करते सुषमा मालवणी किचनला. तर इथे बघू शकता मी साबुदाणा घेतला आणि तो स्वच्छ धुवून भिजवून घेतला. तर हा मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला. आपण एकाच वाटीने ना सर्व साहित्य मळपून घ्यायचं. तर ह्या वाटीने मी 2 वाट्या साबुदाणा घेतला. स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजत ठेवायचा किंवा आपण ओव्हरनाईट भिजवू शकतो. मी हा ओव्हरनाईट भिजवून घेतलेला आणि त्यानंतर बटाटा इथे सोलून घेतला आणि पाण्यामध्ये ठेवला कारण काळ्या पडू नये म्हणून. तर हा साबुदाणा आपण ना मोकळा करून घ्यायचा. असा छान असा म्हणजे आपण साबुदाणा कसा खिचडीला भिजवतो तशा प्रकारे हा भिजवून घ्यायचा एकदम मऊ. तर मी ते गॅसवर एक पत्रे ठेवलं आहे, त्यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवायचं. तर आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतला ना त्याच वाटीने पाणी घ्यायचं. तर साबुदाणा आपण 2 वाट्या घेतलेल्या आहे, तर पाणी आपण 10 वाट्या पाणी घ्यायचं आणि छान अशी उकळी द्यायची. तर मग एकाच वाटीने आपण सर्व हे मापून घ्यायचं. तर बरोबर इथे मी 10 वाट्या पाणी घालते. तर आपण यामध्ये अजिबात तेलचा वापर केला नाही बनवते वेळी. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा छान असं 10 वाट्या पाणी घातलं आणि छान अशी उकळी द्यायची. चांगली कळकळून उकळी आली ना का त्यानंतर साबुदाणा घालायचा. त्यासाठी ना मी गॅस मोठाच ठेवला आहे आणि त्यावर आता ढाकण ठेवते म्हणजे लवकर अशी उकळी येईल पाण्याला. तोपर्यंत आपण बटाट्याचा किस करून घेऊया. त्यासाठी एका मी परातीमध्ये पाणी घेतलं आणि बटाटा किसून घेणार. कारण पाणी घेतल्यामुळे कसं बटाट्याचा किस काळा नाही पडणार आणि बटाटे पण असे कडक होतील किस आपला. तर ही किसणी घेतली आहे. तर याला 2-3 अशा मोठ्या छोट्या अशा किसणी असतात ना, तर आपण छोट्याने किसून घ्यायचे. मोठ्याने पडला तर जास्त असा मोठा होतो. तुम्हाला दाखवते मी. हे बघा एवढा जास्त असा मोठा होतो म्हणून मी छोट्यासा किसणींना किसून घेते. ही छोटी साईज असते ना त्यानेच किसून घ्यायचा. असा उभा लांबसर असा किसून घ्यायचा, त्यामुळे कसा लांबच किस पडतो असा उभा साईजमध्ये किसल्यानंतर. ते बघा छान असा किस तयार होतो. अशा प्रकारे सर्व बटाटे मी किसून घेणार. तोपर्यंत आपलं इथे पाणी पण गरम झालं आहे, उकळलं आहे. तर आपण साबुदाणा आधी घालून घेऊया. तर इथे बघा पाणी छान असं उकळून आलं आहे. आता त्यामध्ये ना सर्व साबुदाणा घालून घ्यायचा. आता इथे बघा सर्व साबुदाणा घालून घेतला. आता हे सर्व मिक्स करून ना आपण 10 ते 15 मिनटं हा शिजवून घ्यायचा आणि असं मिक्स करायचं मध्ये मध्ये, कारण खाली ना चिकटू नये म्हणून ना असं मिक्स करत राहायचं. तोपर्यंत आपण बटाट्याचा किस पण किसूया आहे राहिलेला तो. तिथे बघा 5 मिनटं झालेली. तर आपण छान असे फुगून आले आहे. तिथे बघा साबुदाणा छान फुगला आहे. तर आता अजून आपण त्याला 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं. आणि इथे मी बटाट्याचा किस पण आहे बघ की सर्व किसून घेतला. छान असा किस तयार झाला आहे. आता हा ना 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. इथे बघा छान धुवून घेतला मी 2-3 पाण्याने आणि साबुदाणे पण 10 मिनटं झाली आहेत. 10-15 मिनटं झाली. छान असे फुगून आले आहेत, शिजून पण आले आहेत. तर आता त्यामध्ये बटाट्याचा किस घालायचा. तिथे बघा बटाट्याचा किस छान असा पिळून घ्यायचा. पाणी ठेवायचं नाही, घट्ट असं पिळून घेऊन आपण साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचा. तसं गोळात कसा घालू नका, थोडासा असा मोकळा करून घ्या आणि मोकळा करून घालून घ्यायचा. काय एकसाथ गोळा केला तसं. तर बघा सर्व अशा प्रकारे मी घट्ट पिळून घेते आणि सर्व आतमध्ये घालून घेते साबुदाण्यामध्ये.
तर सकाळचंही बनवते. सकाळचं छान असं ऊन येतं किचनमध्ये माझ्या हॉलमध्ये थोडंसं, तर मी सकाळचे लवकर बनवायला घेतलं कारण थोडेसे सुकून पण येईल घातल्यावर घरामध्येच, म्हणून सकाळचं छान असं ऊन येतं किचनमध्ये. आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं. 2-3 मिनटं असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता मीठ घालते. तर मीठ घातलं नव्हतं, तर चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालायचं. तेव्हा सर्व मिक्स करून मीठ घातल्यानंतर सर्व मिक्स करून घेते. आता बघूया मिश्रण तयार झालं आहे. आपण आता शिजले काय बघूया, थोडंसं बटाटा शिजला काय बघूया. म्हणजे थोडासा शिजला ना 50% आपण गॅस बंद ठेवायचा. म्हणजे 5 ते 7 मिनटं, जास्त पण शिजवायचं नाही. हे बघा बरोबर शिजले आहेत. तर आता त्यामध्ये ना मी मिरचीचा ठेचा घालणार आहे. हिरवी मिरची असते ना त्याचा ठेचा घालणार. तुम्हाला वाटते तर लाल मिरची पावडर असते ना ते पण घालू शकता. तर ही मिरची 5-6 मिरच्या घेतल्या आणि मिक्सरमध्ये असे पाणी घालायच्या अगोदर थोडंसं जाडसर मी वाटून घेतलं. तुम्ही त्याऐवजी मिरची पावडर किंवा ते चिली फ्लेक्स भेटतात ना त्या पण घालू शकता. तर आता सर्व मी थोडंसं काय करते, तर थोडं मला प्लेन काढायचं आहे मिरचीशिवाय, म्हणून मिश्रण थोडंसं मी काढून घेते. काय मुलं कशी खात नाहीत ना मिरचीचं, म्हणून थोडंसं मी मिश्रण हे काढून घेते आणि थोड्याशामध्ये मी मिरच्या ठेचा काढणार. तर एका कढईमध्ये थोडंसं मी काढून घेतलं आणि थोड्या मिश्रणामध्ये मी मिरच्या ठेचा घालते आणि पण पुन्हा 1 मिनिट 2 मिनिट शिजून घ्यायचा. मिरच्या ठेचा आहे म्हणून घातला ना, म्हणून शिजून घ्यायचा. तरी बघा 2 मिनिट मी शिजून घेतला. आता हे थोडंसं थंड करून घ्यायचं, का आपण प्लॅस्टिक पेपरवर घालणार ना, पण थोडं थंड झालं ना का नंतर आपण ते पापड घालून घ्यायचे. लगेच गरम गरम प्लॅस्टिकवर नाही घालायचं. तर इथे बघा मी प्लॅस्टिक पेपर घालून घेतला. आता आपण हे ना मिरची नाही घातली ना ते मिश्रण आहे आणि 1-1 चम्मच घेऊन थोडंसं असं पातळ, जास्त पण पातळ नाही करायचे, थोडंसं पातळ करून असं घालून घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे, किती मोठा छोटा. हे बघा छान असे मी पापड घालून घेते. तर हे मी आता हॉलमध्येच पापड घातले. घरी 1 दिवस कसे हॉलमध्ये आपण सुकून घ्यायचे, नंतर 2 दिवस आपण कडक उन्हामध्ये बाहेर सुकू शकतो. तर 1 दिवस असे फॅनमध्ये सर्व असे सुकून घ्यायचे घरामध्येच. हे बघा हे मिरचीचे पापड आहेत. त्यामध्ये अशी अख्खी मिरची राहिली, त्यामुळे तुम्हाला हिरवं दिसत असेल. तर अशा प्रकारे छान असे पापड तयार होतात. तर इथे बघू शकता सर्व अशा प्रकारे मी पापड घालून घेते आणि हे हॉलमध्ये घातलं आहे. थोडंसं हॉलमध्ये ऊन येतं सकाळचं. आता 10 वाजले आहे सकाळचे. आता संध्याकाळ झाली ना, तर म्हणजे संध्याकाळ 5-6 वाजले, थोडेसे सुकले ना का आपण परतून घ्यायचे. 1 दिवस असे आपण रूमामध्ये सुकून घ्यायचे फॅनवर आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये टेरेसवर किंवा तुम्ही बाहेर असे सुकवू शकता. बघा सकाळचं छान असं ऊन येतं इथे किचनमध्ये, हॉलमध्ये थोडंसं, म्हणून मी सकाळी लवकर बनवायला घेतलं. तर अशा प्रकारे सर्व सुकवून झाले का तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही इथे बघू शकता 2-3 दिवस मी असे छान असे उन्हामध्ये सुकवून घेतले. म्हणजे मी एकच दिवस बाहेर असे सुकवले. एका दिवसामध्ये छान असे सुकून आले आहे, कारण जास्त किती ऊन आहे बाहेर. आता एका दिवसात छान असे सुकून येतात, कडकडीत एकदम झाले आहे. कारण दुसऱ्या दिवशी मी 1 दिवस फॅनाखाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी मी बाहेर असे उन्हामध्ये टेरेसवर सुकून घेतले आणि तिसऱ्या दिवशी मी घरातच पुन्हा सुकवले. घरात ऊन येत होतं ना रूममध्ये थोडंसं किचनमध्ये, तर आणि हॉलमध्ये त्यामध्ये सुकवून घेतले. ते छान असे कडकडीत पापड तयार झाले. तर आता मी तुम्हाला भाजून पण दाखवते, एकदम किती छान असे फुगून येतात ते. थोडेसे भाजते तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं असतं ह्या पापडांना, कसं तेल चांगलं गरम झालं पाहिजे. कडकडीत एकदम तेल गरम झालं ना का पापड चांगले असे फुगून येतात आणि लवकर असे फुगतात. तर बघा, तर हा थोडंसं तेल गरम झालं नाही, पहिलं घातलं ते थोडंसं. तर बघा छान असे पापड येतात, एकदम कुसकुशीत आणि कुरकुरीत होतात, खायला छान लागतात आणि एकदम सोप्या पद्धतीत, काही वेळ न लागता झटपट असे पापड तयार होतात. आणि आपण 2-3 साहित्यामध्ये आपण असे पापड बनवू शकतो अशा प्रकारे.
हे बघा सर्व थोडेसे मी पापड भाजून घेते. ते बघा इथे इथे बघू शकता छान असे पापड आपण डबल टेबल असे पापड फुगले आहेत. आपण हे बघा छान कुरकुरीत पापड तयार आहे. एकदम पांढरे शुभ्र पापड तयार झाले आहेत. पापड याचा कसा बटाट्याचा किस पण आपला छानपैकी दिसतो आहे बघा. उभ्या कापल्यामुळे कसा जास्त शिजला नव्हता ना, त्यामुळे छान असा दिसतोय पण आपल्याला. हे बघा डब्बल पापड झाले. आपलं पापड सुकलेलं पापड केवढा असं आहे आणि हा बघा फुगला पापड. तर तुम्हाला कसे वाटले नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशा पद्धतीत करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. अशा प्रकारे आपण वर्षभर करून टिकवून ठेवू शकतो. आता कसं उन्हाळा सुरू झाला आहे, आपण आता सर्व मसाले पापड असे वर्षभराचे बनवून ठेवतो ना, तर अशा प्रकारे बनवून ठेवा, एकदम छान होतात.